Hello friends, today we are going to learn our first chapter from your 12th science as well as 12th commerce, that is mathematical logic. तर mathematical logic म्हणजे काय? Mathematical म्हणजे काय? Maths, ठीक आहे, रिगार्डिंग मॅथमॅटिक्स. लॉजिक म्हणजे काय? तर तुम्ही जो विचार करता, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल साधं आपल्याला समजा बाईकवरती एका गावाला जायचं, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये काय करायचं, आपली बाईक 50 किलोमीटर पर लिटरचं ॲव्हरेज देते. तर मला जर 100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावाला जर जायचं असेल तर मी काय करेल, माझ्या बाईकमध्ये कमीत कमी 2 ते 3 लिटर पेट्रोल टाकायला लागेल मला. ते काय झालं, आपलं लॉजिक झालं. सेम वे मध्ये आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये किंवा हा जो लॉजिक जो वर्ड आलेला आहे तो ऍक्च्युली वर्ड आलेला आहे कुठून? लोगोज मधून, ठीक आहे. लोगोज हा एक ग्रीक वर्ड आहे. लोगोज म्हणजे काय? रिझनिंग, ठीक आहे. पण मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही एखादं सेंटेन्स जर तुम्ही बोलत असाल तर ते असंच हवेमध्ये बोलू शकतो का आपण? नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागते, रिझन्स द्यायला लागतात. काहीतरी त्याच्या पाठीमागे तुम्हाला सांगायला लागते की हे असं असल्यामुळे ते तसं व्हायला लागले, म्हणून रिझन दिल्याच्या नंतरच तुम्ही ते सेंटेन्स बोलू शकता, ठीक आहे. मग आता ह्या सेंटेन्सेस, ह्या रिझनिंगचा आपल्याला जो स्टडी करायचा आहे तो या मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टर मध्ये करायचा आहे. सगळ्यात पहिला जो कन्सेप्ट आहे आपल्या या चॅप्टरचा तो आहे स्टेटमेंट. मग एखादं सेंटेन्स आपण जे बोलतो त्याला आपण स्टेटमेंट कधी म्हणू शकतो? अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स which is either true or false, either true or false, but not both simultaneously. तर मी काही एक्झाम्पल कन्सिडर करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, 1 इज अ प्राइम नंबर, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल कन्सिडर करूया, 2 इज इवन नंबर. किंवा मी इन जनरल एक कन्सिडर करतो एक्झाम्पल, द सन इज स्टार, ठीक आहे. 3 एक्झाम्पल आपण या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 मॅथमॅटिक्स आहेत आणि एक जनरल एक सेंटेन्स मी कन्सिडर केलेला आहे. 1 is a prime number. According to the definition of prime number, what is mean by prime number? Prime number is a number which is greater than or is equal to 2, which is greater than or is equal to 2, and a number which has two divisor, one is the number itself and second 1. तर या कंडिशन मध्ये या प्राइम नंबरच्या डेफिनेशन मध्ये आपला 1 बसतो का? नाही बसत, म्हणून हे सेंटेन्स काय झालं आपलं? फॉल्स, ठीक आहे. सिमिलरली 2 इज इवन नंबर. इवन नंबरची जर डेफिनेशन आपण बघितली, इवन नंबर म्हणजे काय? असे नंबर ज्या नंबरला 2 ने निशेष भाग जातो, तर ते नंबर आहे 2 ला 2 ने भाग जातो, म्हणजे हे काय झालं तुमचं सेंटेन्स ट्रू झालेलं आहे. हे सेंटेन्स काय होतं तुमचं? फॉल्स होतं. ट्रू असू द्या फॉल्स असू द्या चालते, ते काय झालं आपलं? स्टेटमेंट झालं. थर्ड, द सन इज स्टार. सन सगळ्यांनाच माहिती आहे, स्टार कशाला म्हणतात माहिती आहे, प्लॅनेट कशाला म्हणतात माहिती आहे, म्हणून मग हे सन काय झाला? प्लॅनेट आहे का? नाहीये. तर सन काय आहे आपला? स्टार आहे, ठीक आहे. अर्थ इज अ प्लॅनेट. हे काय झालं मग? ट्रू सेंटेन्स झालं. मग जर समजा सेंटेन्स ट्रू व्हायला लागले किंवा फॉल्स व्हायला लागले, हे तिन्ही कशाचे एक्झाम्पल झाले? स्टेटमेंटचे झाले. आता सेकंड कंडिशन बद्दल तुम्हाला डाऊट असेल, मग सर दोन्ही ॲट ए टाइम ट्रू ॲज वेल ॲज फॉल्स कधी होते? तर त्याच्यासाठी तुम्हाला बघायला लागेल सेंटेन्सचे टाइप्स, जे इंग्लिशमध्ये आपण 4 सेंटेन्सचे टाइप्स आहेत ते बघूया अगोदर, ठीक आहे. फर्स्ट वन काय आहे तुमचं? असर्टिव्ह. सेकंड वन इंटरोगेटिव्ह. थर्ड वन इम्परेटिव्ह. आणि फोर्थ वन एक्सक्लामेटरी, ठीक आहे. सो व्हॉट इज मीन बाय these types of sentences?
असर्टिव्ह जो आपला डिक्लेरेटिव्ह आलेला आहे तो, ठीक आहे, असर्टिव्ह सेंटेन्स तो स्टेटमेंट मध्ये जातो. बट व्हॉट अबाउट द रिमेनिंग 3? इंटरोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन, इम्परेटिव्ह म्हणजे ऑर्डर किंवा रिक्वेस्ट, आणि एक्सक्लामेटरी म्हणजे तुमचा उद्गारवाचक वाक्य. आता बघा, इंटरोगेटिव्ह असू द्या, इम्परेटिव्ह असू द्या किंवा एक्सक्लामेटरी असू द्या, या 3 टाईपच्या सेंटेन्सेस मध्ये प्रॉब्लेम काय व्हायला लागले बघा. इंटरोगेटिव्ह क्वेश्चन मार्क आहे. क्वेश्चन मार्क म्हणजे काय? समजा एखादा विद्यार्थी बसलेला आहे, ठीक आहे, तो क्लास अटेंड करतोय आणि मी त्याला क्वेश्चन विचारतोय, वेअर आर यू गोइंग? तर या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय म्हणाल? सर तो तर बसलाय ना, तो कुठंच जात नाहीये, तरी पण तुम्ही त्याला विचारता वेअर आर यू गोइंग, तो जातच नाहीये. म्हणजे तुम्ही जे वाक्य बोललात वेअर आर यू गोइंग, हे सेंटेन्स काय झालं तुमचं? त्या स्टुडंटसाठी फॉल्स झालं. आणि समजा एक स्टुडंट खरंच उठून बाहेर चाललाय, ठीक आहे, मध्येच लेक्चर चालू असताना, आणि मी त्याला विचारतोय वेअर आर यू गोइंग, तर त्या स्टुडंटसाठी माझं जे हे सेंटेन्स आहे वेअर आर यू गोइंग, हे तुम्ही काय म्हणसाल? ट्रू आहे म्हणसाल. मग ही जी ट्रू किंवा फॉल्स जे व्हायला लागले सेंटेन्स, ते करस्पॉन्डिंग टू काय होणार आहे? पर्सन टू पर्सन, म्हणजे विचारण्याच्या सिच्युएशन नुसार, कुठल्या सिच्युएशन मध्ये मी ते विचारतोय क्वेश्चन, त्या सिच्युएशन नुसार हे काय होत जाणार आहे? दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत जाणार आहेत. ती सिच्युएशन आपल्याला माहिती नाही. इम्परेटिव्ह सेंटेन्स ऑर्डर आहे किंवा रिक्वेस्ट आहे. समजा मी एका ऑफिसमध्ये एंटर करतोय, तर मी डोरवरती आल्याच्या नंतर मी काय परमिशन घेईन, मध्ये जो कोणी बॉस असेल किंवा प्रिन्सिपल सर असतील त्यांची, सर मे आय कम इन, तर त्या सिच्युएशन मध्ये माझं सेंटेन्स ट्रू आहे. पण मी एंटर करून गेलोय मध्ये न विचारता, आणि मध्ये गेल्याच्या नंतर मी विचारतोय सर मे आय कम इन, तर त्या केसमध्ये काय होणार आहे? तुमचं सेंटेन्स फॉल्स होणार आहे. आणि बाहेर असलं डोरवरती तर ते सेंटेन्स काय होणार आहे? ट्रू होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये पण काय झाले? तुमच्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला लागलेत. एक्सक्लामेटरी, ओ माय गॉड, समजा कुठेतरी एका एकदम हाय पॉइंटला आपण, फॉर एक्झाम्पल रायगडावर जर तुम्ही गेला असाल किंवा महाबळेश्वरला जर तुम्ही गेला असाल, तर ते असे काही पॉइंट्स आहेत तिथं की तिथून म्हणजे तुम्हाला खूप खालचं म्हणजे असं चक्कर आल्यासारखं भास होतो, ठीक आहे, म्हणजे एकदम टॉप वरती आहेत, म्हणजे ते खूप हाईट वरती आहेत. तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्ही जे काही एक्सप्रेस करणार आहेत, किंवा एक समजा भला मोठा साप बघितलाय, तुम्ही जी ते काही फिलिंग एक्सप्रेस करणार आहेत ती काय आहे? एक्सक्लामेटरी. आता ज्याने समजा सुरुवातीला खूप मोठा साप अगोदरच बघून बसलेला आहे, समजा तो प्राणी संग्रहालयामध्ये वगैरे असेल, आणि तो छोटासा एखादा साप बघितला तर त्याला त्याचं काही नवल वाटणार नाही. पण समजा ज्याने कोणी बघितलेलंच नाहीये आणि त्यानं भला मोठा जर अजगर जर बघितला, तर तो ऑब्विसली जास्त एक्सप्रेस होईल, फिलिंग त्याच्या ऑटोमॅटिकली बाहेर येतील. त्या सिच्युएशन मध्ये आपण जज नाही करू शकत की त्याच्या फिलिंग जे आहेत, त्याचे जे काही समजा एक्सप्रेशन जे आहेत ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत. म्हणजे इथं पण तुम्ही नाही सांगू शकत. म्हणजेच काय थोडक्यात, तर हे जे 3 प्रकारचे जे सेंटेन्सेस आहेत, पहिला इंटरोगेटिव्ह, दुसरा इम्परेटिव्ह आणि तिसरा एक्सक्लामेटरी, हे तिन्ही सेंटेन्स आपल्या स्टेटमेंटमध्ये येत नाहीत. कारण ते काय करतात? दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतात. बोथ ट्रू पण असू शकतात, फॉल्स पण असू शकतात. ते सिच्युएशन नुसार ते काय होत जाणार आहेत? चेंज होत जाणार आहेत. म्हणून असे सेंटेन्स तुमच्या स्टेटमेंटमध्ये येत नाहीत. आपल्याला स्टेटमेंट म्हणजे फक्त असेच सेंटेन्स बघायचे ते एकदम कन्फर्म आपण सांगू शकतो. एक तर फॉल्स आहे, ओके नो प्रॉब्लेम, एक तर ट्रू आहे, ओके नो प्रॉब्लेम. दिस टू आर बिलॉंग्स टू स्टेटमेंट, ठीक आहे. मग याच्यानंतर हे जे आपण स्टेटमेंट बघितलेले आहेत त्याला आपण नाव देऊयात, काहीतरी नोटेशन देऊयात, ठीक आहे, जेणेकरून आपल्याला त्याला नंतर रिप्रेझेंट करायला प्रत्येक वेळेस ते व्हर्बल फॉर्म मध्ये एवढं लांबलचक मोठं स्टेटमेंट लिहायची गरज नाही भासणार, ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला नोटेशन जे यूज करायचे ते नोटेशन्स आपण काय करणार आहेत? जे आपले अल्फाबेट्स आहेत, इंग्लिश अल्फाबेट, स्मॉल पी, क्यू, आर, ए, बी एटसेट्रा, तर या टाईपचे जे अल्फाबेट्स आपण स्मॉल लेटर मधले, ठीक आहे, कॅपिटल नाही, तर ते आपण काय करणार आहेत? हे सेंटेन्स रिप्रेझेंट करण्यासाठी यूज करणार आहेत. फॉर एक्झाम्पल पी, आपलं पहिलं सेंटेन्स स्टेटमेंट, सॉरी, आता इथून पुढे आपण काय म्हणूया? स्टेटमेंट्स म्हणूया, ठीक आहे. 1 इज प्राईम नंबर, ठीक आहे, किंवा क्यू काय असेल? 2 इज इवन नंबर, ठीक आहे.
अशा प्रकारे तुम्ही त्याला काय करू शकता, नोटेशन म्हणजे नावं देऊ शकता. ठीक आहे, म्हणजे पूर्ण कंप्लीट स्टेटमेंट लिहित बसायची गरज नाही. ज्यावेळेस आन्सर वगैरे लिहित आहेत त्यावेळेस हे युजफुल असणार आहे. त्याच्यानंतर काय, ट्रूथ व्हॅल्यू. आपण जे काय ट्रू फॉल्स वगैरे या ज्या काही ट्रूथ व्हॅल्यू आपण घेत आहोत ते पूर्ण वर्ड मध्ये लिहायची गरज आहे का, नाहीये. तर त्याच्यासाठी पण तुम्हाला काय करायचंय, ज्या ट्रूथ व्हॅल्यू आहेत त्या ट्रूथ व्हॅल्यू साठी इथं शॉर्टकट दिलेलं आहे आपल्याकडं. ठीक आहे, ट्रूथ व्हॅल्यूज किती आहेत आपल्याकडं, दोनच आहेत. एक आहे ट्रू, दुसरी आहे फॉल्स. जर समजा तुमची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल तर तुम्ही त्या ट्रू साठी काय यूज करणार येतं, कॅपिटल टी यूज करणार येतं. आणि जर समजा आपलं स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर आपण याला फॉल्सच्या ऐवजी फक्त सिम्पली कॅपिटल एफ एवढंच एक इंग्लिश अल्फाबेट कॅपिटल मध्ये यूज करण्यात. आता तुम्हाला लक्षात आलं असेल इथं स्मॉल का यूज करतोय, कारण इथं जे टी आणि एफ येणार आहेत ते काय येणार आहेत, कॅपिटल लेटर्स येणार आहेत. इथं स्मॉल लेटर्स यूज करा, हे कॅपिटल मध्येच यूज करा. ठीक आहे, त्याच्यानंतर हे झालं फक्त सिंगल स्टेटमेंट. आता स्टेटमेंट एक असेल तर ठीक आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे आपण काहीतरी डेफिनेशन त्याच्यावरती अप्लाय करतोय, बरोबर आहे चूक आहे सांगू शकतो. याच्यानंतर आणखीन एक सेंटेन्सचा प्रकार आहे जो की म्हणजे तुमच्या या तीन पैकी असेल किंवा तीन पैकी वेगळा आहे. मॅथमॅटिकल सेंटेन्स वगैरे जर आलं तर त्या सिच्युएशन मध्ये काय होते, ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स, ओपन सेंटेन्स म्हणजे काय, अ सेंटेन्स whose truth value is depend upon some situation or some condition which is not given in the sentence. ठीक आहे, बघा काय म्हटलंय, ट्रूथ व्हॅल्यू काढता येते, नो डाऊट ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला सांगता येते, ट्रू आहे का फॉल्स आहे सांगता येते. पण बट काय म्हणते, ही जी काही सिच्युएशन आहे किंवा कंडिशन आहे ती आपल्या सेंटेन्स मध्ये दिलेली नाही, नॉट गिवन. फॉर एक्झाम्पल, हे समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूयात. x + 5 = 8. ठीक आहे, आता या सिच्युएशन या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू आपण सांगू शकतो, मी सांगू शकतो काय, हे सेंटेन्स तुम्ही आपल्याला जे दिलेलं आहे ते ट्रू आहे का फॉल्स आहे, तुम्ही पण सांगू शकता. पण कधी सांगू शकता, ज्या वेळेस आपल्याकडं पर्टिक्युलर हा जो काही एक व्हेरिएबल दिसतोय x, याची जर आपल्याकडे व्हॅल्यू असेल तर डेफिनेटली आपण काय करू शकतो, याची ट्रूथ व्हॅल्यू सांगू शकतो. ट्रूथ व्हॅल्यू काय असेल मग, मी म्हणेल जर समजा x ची व्हॅल्यू जर आपण 3 घेतली तर तुम्ही म्हणाल येस ऑब्वियसली इट इज अ ट्रू. इफ वी कन्सिडर x अदर दॅन 3, समजा 4 टाकली आहे, 5 टाकलेली आहे, 6 टाकलेली आहे, 1 टाकलेली आहे, 0 टाकलेली आहे, -1 टाकलेली आहे, तर त्या कंडिशन मध्ये काय होईल, त्या दोघांची बेरीज ऑब्वियसली 8 येणारच नाहीये. म्हणजे तुम्हाला या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू घेण्यासाठी किंवा कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, एक्स वरती काहीतरी कंडिशन अप्लाय करायला लागेल, त्याच्यानंतर तुम्ही ट्रूथ व्हॅल्यू डेफिनेटली सांगू शकता. ठीक आहे, पण ह्या एक्स वरची जी ही कंडिशन आहे x = 3 और x ≠ 3 या सेंटेन्स मध्ये दिलेली आहे का, नाही दिलेली नाही. त्याच्यामुळे मग त्याला आपण काय म्हणतो, ओपन सेंटेन्स. सेकंड एक्झाम्पल आणखीन एक, इन जनरल, ही इज अ टॉल पर्सन. ठीक आहे, ही इज अ टॉल पर्सन. हु इज अ टॉल पर्सन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक कंडिशन दिलेली आहे टॉल म्हणून, पण कुणाची म्हणजे हाईट तुम्ही काउंट करताय, कुणाची हाईट काउंट करताय. ठीक आहे,
तो एखादा माउंटेन आहे काय, तो एक पर्सन आहे. मग पर्सन आहे तर मग तो कोण आहे? फॉर एक्झाम्पल अमिताभ बच्चन असेल तर हा सर उंच आहे ना, भरपूर उंच आहे, ठीक आहे. आणि त्याच्याऐवजी आमिर खान असेल तर नाही सर, आमिर खानची थोडी हाईट थोडीशी कमी आहे, ठीक आहे. आता थोडीशी कमी थोडीशी जास्त असं तर आपण कन्क्लूड नाही करू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला या टॉलनेसची जी काय आहे ती एक डेफिनेशन तुम्हाला कन्सिडर करायला लागेल. आणि त्या ठिकाणी जो हा पर्सन आहे, हा जो सब्जेक्ट आहे आपल्या सेंटेन्स मध्ये आलेला ही, तर तो ही तुम्हाला डिफाईन करायला लागेल. मग ही जर समजा तुम्हाला या ठिकाणी अमिताभ बच्चन जर दिला तर ही इज अ ट्रू, किंवा हिच्या ऐवजी जर मी तुम्हाला काय केला आमिर खान दिला, ठीक आहे, तर तो काय आहे, तो त्याची हाईट थोडीशी कंपॅरेटिव्हली अमिताभ बच्चन पेक्षा कमी आहे म्हणून मग मी त्याला टॉल म्हणू शकत नाही, ठीक आहे. तर ह्या दोन्ही कंडिशन आहेत. ह्या दोन्ही कंडिशन कोणावरती डिपेंड आहेत? ही वरती, ठीक आहे. मग हीच आपल्याला इथं डिफाईन केलेला नाही, ही कंडिशनच आपल्याला त्या सेंटेन्स मध्ये दिलेली आहे का? तर या सेंटेन्स मध्ये दिलेली नाही, कारण आपलं सेंटेन्स कुठपर्यंत आहे? इथपर्यंतच आहे. फिनिश. आणखीन एखादं एक्झाम्पल, इट इज रेड इन कलर. व्हॉट इज रेड इन कलर? इट इज रेड इन कलर, इट इज रेड इन कलर, it is red in color. This one is red in color, this one is white in color, this is black, this is blue. मग हे कुणावरती डिपेंड आहे? जी काही ऑब्जेक्ट आपण शो करतोय, ऑब्जेक्ट कुठला शो करतोय माहित नाही आपल्याला, जो काही तुम्ही ऑब्जेक्ट शो करून तुम्हाला नंतर हे सेंटेन्स बोलचाल, त्या बोलल्याच्या नंतर या सेंटेन्स तुम्हाला काय होणार आहे? ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे हा जो काही तुम्ही इट आहे तो खरंच जर रेड असेल तर ट्रू. हा इट जर समजा अदर दॅन रेड आहे, ठीक आहे, नॉट रेड, तर ते सेंटेन्स तुमचं ट्रू होणारच नाही. म्हणजे ती जी सिच्युएशन आहे ती पर्सन टू पर्सन म्हणजे चेंज होत चालली, ठीक आहे. ही सिच्युएशन चेंज होत चालली आणि ती सिच्युएशन तुमच्या या सेंटेन्स मध्ये नॉट गिव्हन आहे, दिलेलीच नाहीये, तर त्या सेंटेन्सला आपण काय म्हणणार आहे? तर ओपन सेंटेन्स. इट इज अप टू स्टेटमेंट. आता हे झालं एका सिंगल स्टेटमेंटसाठी. तुम्ही एकतर ट्रूथ व्हॅल्यू त्याची काढू शकता किंवा काढू शकणार नाही, स्टेटमेंट म्हणाल त्याला किंवा स्टेटमेंट म्हणणार नाही. मग स्टेटमेंट नाही म्हणणार तर जर समजा एखाद्या कंडिशननुसार जर समजा ती ट्रूथ व्हॅल्यू व्हॅरी होत असेल, चेंज होत असेल, आणि ती कंडिशन जर त्या सेंटेन्स मध्ये दिलेली नाही तर त्या सेंटेन्सला आपण काय म्हणणार येतं? ओपन सेंटेन्स म्हणणार येतं इथपर्यंत. याच्यानंतर कन्सेप्ट आहे तो म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट ऑब्विसली कंपाऊंड म्हणजे काय? मोर दॅन टू ऑब्जेक्ट्स एकत्र मिक्स केलेत, काहीतरी त्याला काहीतरी रिॲक्शन अप्लाय केले त्याच्यावरती, त्याच्यानंतर आपला काय होतो? कंपाऊंड तयार होतो. सेम कॉन्सेप्ट आपल्याला मॅथमॅटिक्स मध्ये यूज करायचे. कंपाऊंड तर बनवायचा आहे, पण कुणाचा बनवायचा आहे आपल्याला? आता त्याला काही शिजवत बसवायचं नाही किंवा त्याच्यावरती रिॲक्शन करायचे नाहीत आपल्याला केमिस्ट्री सारख्या. तर आपल्याला जे काही सेंटेन्सेस आहेत ज्याला आपण पर्टिक्युलरली आता इथून पुढे स्टेटमेंट म्हणणार आहेत, ते स्टेटमेंट्स दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेटमेंट जर का समजा एकत्र कंबाईन करत असू, तर कंबाईन करत असताना आपण स्टेटमेंट आपण युजुअली काय यूज करतो? तर आपण यूज करतो आपले कनेक्टिव्ह्ज. त्याला तुम्ही मराठीमध्ये म्हणता उभयान्वयी अव्यय, ठीक आहे. दोन किंवा दोन पेक्षा जास्त वाक्य जर तुम्ही जोडत असाल, ते जे शब्द यूज करतात तुम्ही, कुठले कुठले शब्द यूज करतात? मग त्या ठिकाणी पहिला शब्द आहे अँड, फर्स्ट कनेक्टिव्ह. सेकंड वन आहे ऑर, थर्ड वन आहे इफ देन, फोर्थ वन आहे इफ अँड ओनली इफ. हे मॅक्सिमम मॅथ मध्ये यूज होतं, जे तुम्ही थेरम मध्ये वगैरे जर जास्त तुम्ही त्याला बघितलं असेल इफ अँड ओनली इफला. आणि आणखीन एक तुम्हाला इथं कनेक्टिव्ह म्हणून यूज होणार आहे तो म्हणजे नॉट. म्हणजे मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये आपल्याला नॉट पण एक कनेक्टिव्ह म्हणून यूज करायचं आहे. म्हणजे वाक्य त्याचं नकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्याला पण म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स जे आहे स्टेटमेंटचं निगेटिव्ह, तर त्याला नॉटला पण आपल्याला काय करायचं? तर इथून पुढे एक कनेक्टिव्ह म्हणून कन्सिडर करायचं. सो जनरली कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? इफ
two or more simple statements are combined together by using these connectives, then the new statement is called compound statement. दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेटमेंट आहेत, जॉईंट होत आहेत, कंबाईन होत आहेत. कुणाला पकडून? या दोघांना. हे फेविकॉलचं काम करतात आपल्याकडे. ठीक आहे, यांचा यूज करून त्यांना जॉईंट करायचे. तर यांचा यूज करून जर ते दोन स्टेटमेंट एकत्र, तीन स्टेटमेंट एकत्र आले तर त्या नवीन तयार होणाऱ्या स्टेटमेंटला तुम्ही काय म्हणताय? कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे. तर मग अँड म्हणजे फक्त अँड असेल का? ऑर म्हणजे फक्त ऑर असेल का? इफ देन म्हणजे इफ देन असेल का? तर तसं काही नाही कंपल्शन. तर आपण समानार्थी शब्द आपल्याला माहिती आहेत. ठीक आहे, सिनॉनिम्स. तर अँड साठी जनरली आपण कुठले कुठले वर्ड यूज करतो स्टेटमेंट मध्ये, म्हणजे मॅथमॅटिकल लॉजिकचा स्टडी करत असताना? पहिला आपण बट हा वर्ड सुद्धा अँडचीच भूमिका पार पाडतो इथं. म्हणजे अँडचा जो रोल आहे तो बट इथं कंटिन्यू करणार आहे. त्याच्यानंतर काही वर्ड आहेत, दो, अल्दो, व्हाईल, ॲज सून ॲज, सॉरी ॲज वेल ॲज. त्याच्यानंतर स्टील. ठीक आहे, हे जे काही वर्ड्स आहेत ते वर्ड्स तुम्हाला हे सर्व अँडच्या ऐवजी यूज करू शकता. पण त्याला म्हणायचं काय? ट्रीट करायचं काय? अँड म्हणूनच ट्रीट करायचंय कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये. ऑरच्या ठिकाणी आपण एकच फ्रेज यूज करू शकतो. तो कुठला आहे? आत्ताच मी एका डेफिनेशन मध्ये यूज केलेला आहे, इदर ऑर. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ देन साठी इफ देनच आहे, त्याच्यामध्ये काही जास्त व्हेरिएशन नाहीये. इफ अँड ओनली इफ साठी इफ अँड ओनली इफच आहे. नॉट साठी मात्र आता बघा, नॉट म्हणजे नकारार्थी वाक्य आपल्याला बनवायचं आहे. तर कुठले कुठले वर्ड किंवा कुठले कुठले फ्रेजेस तुम्ही यूज करू शकता? नॉट आहे, किंवा हेल्पिंग वर्बला तुम्ही ॲपोस्ट्रोफी नॉट यूज करू शकता. डोंट, डिडंट, डझंट या टाईपमध्ये. किंवा त्याच्याऐवजी काही नकारार्थी जे शब्द आहेत आपले, नेव्हर आहे. ठीक आहे, नथिंग आहे, किंवा नॉट इक्वल टू आहे. इक्वल टू असेल तर त्याचा नॉट इक्वल टू होईल. हे आपल्याला नंतर आणखीन डीप मध्ये बघायचंच आहे. तरी पण एक थोडंसं शॉर्ट फॉर्म मध्ये, शॉर्टकट मध्ये मी काय करतोय, तुम्हाला एक आयडिया देऊन जातोय की नेमकं ते कशासाठी यूज करायचं. आणि त्याच्याऐवजी जर हे वर्ड आले तरी त्याचा मिनिंग काय होणार आहे? तोच होणार आहे. नॉट इक्वल टू आहे, किंवा एक फ्रेज आहे, इट इज नॉट ट्रू दॅट. ठीक आहे, किंवा दुसरा एक फ्रेज यूज करू शकतो याच्याऐवजी, इट इज फॉल्स दॅट. आणि त्याच्यानंतर मग आपण काय करणार आहे, त्याला सेंटेन्स जोडून टाकणार आहे. तर हे तुमचे काही सिनॉनिम्स आहेत, अँडच्या जागी, ऑरच्या जागी आणि नॉटच्या जागी. तर हे जे काही आपण 5 कनेक्टिव्ह बघितलेत, ते 5 कनेक्टिव्ह म्हणजे तुमचे आहेत 5 प्रकारचे कंपाऊंड स्टेटमेंट. मी काय म्हणतोय परत एकदा, हे जे 5 कनेक्टिव्ह आहेत ते 5 कनेक्टिव्ह म्हणजे तुमच्या इथं कंपाऊंड स्टेटमेंट 5 टाईप. ठीक आहे. त्याच्यामध्ये जो पहिला आहे अँड, पहिला जो आहे तो अँड. तर पहिला अँड म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहे, कंपाऊंड स्टेटमेंट जे येणार आहे अँड वर्ड यूज करून, किंवा त्याच्याऐवजी हे सर्व वर्ड यूज करून जो येणार आहे कंपाऊंड स्टेटमेंट, तो म्हणजे आपला पहिला कंजंक्शन. इट इज नॉट इंजंक्शन. ठीक आहे, कंजंक्शन. नाहीतर डॉक्टरचं इंजेक्शन काढताल तुम्ही इथे. अँड, आणि त्याच्यासाठी तुम्हाला सिम्बॉल जे आहे तो तुमचा जो व्ही आहे, तो व्ही तुम्हाला काय करायचं आहे, उलटा करायचा आहे. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय कंजंक्शन? अ कंपाऊंड स्टेटमेंट which is formed by using the connectives and then that statement is called conjunction. कंपाऊंड स्टेटमेंटला त्या काय म्हणायचं आपल्याला? कंजंक्शन म्हणायचं. मग कंजंक्शन मध्ये पी अँड क्यू जर समजा तुम्ही व्हर्बल फॉर्म मध्ये घेत असाल तर, किंवा त्याला जर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये घ्यायचं असेल तर पी अँड क्यू. एक एक्झाम्पल कन्सिडर करूया आपण. 2 is even number and 3 is
ऑड नंबर. बघा, आपण या ठिकाणी जर कन्सिडर केलं तर या ठिकाणी दोन सेंटेन्स आपण कन्सिडर करतोय. पहिल्याला मी म्हणेल पी, दुसऱ्याला म्हणेल क्यू, आणि दोघांना जॉईन केलेलं आहे कुठल्या वर्डने, आपल्या कनेक्टिव्हने, अँडने. म्हणजे या सेंटेन्सला जर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं म्हटलं, सिम्बॉलिक फॉर्म, then symbolic form is P and Q. आणि सिंगल सिंगल जर लिहायचं असेल तर P स्टेटमेंट एक लिहा, Q स्टेटमेंट एक लिहा, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय करायचं आपल्याला, P and Q लिहायचे. मग आता या ठिकाणी एक सिंगल जर स्टेटमेंट असेल तर तुम्ही सिंगल स्टेटमेंट साठी सांगू शकता की ते ट्रू आहे किंवा फॉल्स आहे. दुसऱ्या सिंगल स्टेटमेंट साठी पण तुम्ही सांगू शकता ट्रू आहे की फॉल्स आहे. मग आता दोन्ही आलेत ॲट ए टाइम, मग तुम्ही या दोघांचं कंपाऊंड स्टेटमेंटचं जे आहे, कंजंक्शनचं जे आहे, ते ट्रूथ व्हॅल्यू कसे सांगणार? तर त्याच्यासाठी तुम्हाला सिंपल एक टेबल दिलेलं आहे. कुठला टेबल दिलेला आहे? ट्रूथ टेबल म्हणतो आपण त्याला. एक स्टेटमेंट तुमचं पी, त्याच्यानंतर क्यू, आणि दोघांचा जोडून जो आहे आपला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये अँड, त्याच्यासाठी एक ट्रूथ टेबल दिलेला आहे. तर या ट्रूथ टेबल मध्ये तुम्हाला किती पॉसिबिलिटी भेटतील त्यासाठी एक छोटासा तुम्हाला आयडिया देऊन जातो. समजा पी स्टेटमेंट आहे, ठीक आहे. पी स्टेटमेंटसाठी तुमच्या ट्रूथ व्हॅल्यू कोणत्या कोणत्या आल्या? एकतर ट्रू असेल किंवा एकतर फॉल्स असेल. त्याच्यानंतर तुम्ही काय करताय? क्यू स्टेटमेंट घेताय. क्यू स्टेटमेंटसाठी तुम्हाला पी ट्रू असताना तुमचा क्यू एकतर ट्रू असेल किंवा एकतर फॉल्स असेल. पी फॉल्स असताना क्यू परत ट्रू पण असू शकतो, फॉल्स पण असू शकतो. दोन्ही पॉसिबिलिटी प्रत्येक एकासाठी तुम्हाला कन्सिडर करायला लागतील. आता ह्याच्या पलीकडे जाऊन कुठली पॉसिबिलिटी आहे का? नाहीये. ह्या चारच पॉसिबिलिटी आहेत. म्हणजे पी तुमचा ट्रू असताना क्यू तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स घ्यायला लागेल. म्हणजे पी ट्रू असताना क्यू एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. पी फॉल्स असताना क्यू वरती परत दोन कंडिशन, ट्रू किंवा फॉल्स. म्हणजे पी फॉल्स असताना परत क्यू ट्रू किंवा फॉल्स. आणि याचं रिझल्ट तुम्हाला दिलेलं आहे TFFF. सर आता हा पूर्ण एवढा टेबल पाठ करायचा का? आणि तुम्ही तर म्हटलात की 5 आहेत. 5 म्हणजे काय येतं? 5 कंपाऊंड स्टेटमेंट आहेत. 5 जणांसाठी पहिल्या अँड साठी जर एवढं सगळं आलेलं आहे, म्हणजे सिमिलरली ऑर साठी येईल, इफ देन साठी येईल, इफ अँड ओनली इफ साठी येईल, नॉट साठी पण येईल. तर बरोबर आहे. हे 5 जे कंपाऊंड स्टेटमेंट आहेत, 5 कंपाऊंड स्टेटमेंट साठी हे 5 टेबल आपल्याला बघायचे. तर तुम्हाला एक इझी ट्रिक सांगतो. ट्रिक आपण म्हणू शकत नाही, जर तुम्ही त्याच्याकडे बघितलं तर लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, मला जे दिसलं ते मी तुम्हाला सांगतोय. बघा, अँड आहे, याचा आन्सर काय आहे? टी आहे, एफ आहे, एफ एफ. आता सगळ्यामध्ये हे खालचे 3 तर काय आहेत? फॉल्स, सिमिलर आहेत, सेम आहेत. तर मी याला काय केलेलं आहे, थोडस याच्यावरती एक कंडिशन अप्लाय केलेली आहे. बघा, या अँडचा जो आहे सिम्बॉल कसा आहे? उलटावी. त्याचा कोपरा कुठं दिसतोय तुम्हाला? टॉपला. मग टॉपला आपल्याकडे कोण आहे? तुमच्या ज्या 4 ट्रूथ व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये टॉपला पी ची व्हॅल्यू ट्रू आहे, क्यू ची व्हॅल्यू ट्रू आहे, म्हणून मी रिझल्ट पण काय म्हटलो? ट्रू म्हटलो. अदरवाईज फॉल्स. अदरवाईज फॉल्स म्हणजे काय? टी एफ असू द्या, एफ टी असू द्या, की एफ एफ असू द्या, काहीही असू द्या, दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू. तर मला आन्सर काय लिहायचंय? फॉल्स लिहायचंय. म्हणजे जिथं चेंज आहे त्याला मी काय केलेलं आहे? फोकस केलेलं आहे. त्याला मी काय केलेलं आहे? कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे मी, माझं कॉन्सन्ट्रेशन. तर टी टी असेल तर फक्त टी, अदरवाईज फॉल्स. मग आपण एक्झाम्पल कन्सिडर केलं होतं. 2 इज इवन नंबर, 3 इज ऑड नंबर. दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत. तर मग माझं फायनल आन्सर काय येणार? या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटसाठी मी काय म्हणेल? स्टेटमेंट माझं कंपाऊंड स्टेटमेंट कंजंक्शनचं जे दिलेलं आहे ते ट्रू आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण स्मॉल चेंजेस जर करत गेलो, म्हणजे काय? पी स्टेटमेंट ट्रू ठेवणार आहे, क्यू ला फॉल्स करणार आहे. क्यू ला फॉल्स केलं म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी या 3 ला काय करतो? 8 करतो. 8 इज अ ऑड नंबर. 8 ऑड नंबर आहे का? नाही. 8 पण तुमचा काय आहे? इवन नंबरचा आहे. पी ट्रू झाला, क्यू फॉल्स झाला, तर येणारा आन्सर काय झाला? फॉल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा आपण पी ला फॉल्स करूया. पी ला फॉल्स काय करायचं? फॉर एक्झाम्पल मी याला काय केलो? 9 केलो, आणि याला काय करूया? 3 ठेवूया.
9 इज इवन नंबर, 9 इवन नंबर आहे का? नाही, फॉल्स झालं. 3 ऑड नंबर आहे का? आहे, ट्रू आहे. आन्सर काय झालं? फायनल आन्सर फॉल्स झालं. ठीक आहे. आता दोन्ही फॉल्स पाहिजे. दोन्ही फॉल्स पाहिजे तर 9 इज ऑड नंबर आणि इथं काय करतो? 9 इज इवन नंबर आणि 8 इज ऑड नंबर. बघा, 9 इज ऑड नंबर, 8 इज इवन नंबर, दोन्ही फॉल्स आहेत. आन्सर काय भेटेल मला? फॉल्स भेटेल. दिस इज अप टू युअर कंजंक्शन. आता याच्यामध्ये सेकंड कुठलं कनेक्टिव्ह दिसतंय आपल्याकडं? सेकंड कनेक्टिव्ह आहे आपला ऑर. सेकंड कनेक्टिव्ह आहे ऑर. तर त्या स्टेटमेंटला आपण काय म्हणतो? डिसजंक्शन. डिसजंक्शन या ठिकाणी कुठला यूज करायचा आपल्याला? ऑर. आणि त्याच्यासाठी सिम्बॉल पण आहे आपला सुलटा व्ही. इथं उलटा व्ही, इथं सुलटा व्ही. कंजंक्शन, डिसजंक्शन. ऑर म्हणा किंवा त्याच्याऐवजी आपण काय यूज करू शकतो? इदर ऑर हा फ्रेज पण यूज करू शकतो. आणि इथं अँड साठी तुम्हाला वर्ड ऑलरेडी मी दिलेले आहे. ठीक आहे. एक्झाम्पल, सेम एक्झाम्पल कन्सिडर करतोय. 2 इज इवन नंबर और 3 इज ऑड नंबर. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल घेत असताना सिमिलरली पहिला जो सेंटेन्स आहे, स्टेटमेंट आहे, त्याला मी पी म्हणेल. दुसरं स्टेटमेंट आहे, त्याला आपण क्यू म्हणूया. आणि दोघांना कशाने जोडले? ऑरने जोडले. मग आता ऑर साठी म्हणजे डिसजंक्शन साठी तुमचं जर ट्रूथ टेबल काढायचं असेल, पॉसिबिलिटी त्याच 4च पॉसिबिलिटी येणार आहेत. 2 स्टेटमेंट असल्यामुळं 4च पॉसिबिलिटी. पी आहे, क्यू आहे आणि दोघांना जॉईंट केले आपण कुठल्या वर्डनी? ऑरनी. म्हणून तुमचा सिम्बॉलिक फॉर्म फक्त काय झालेला आहे? चेंज झालेला आहे. पहिल्या 2 व्हॅल्यू ट्रू, दुसऱ्या 2 व्हॅल्यू फॉल्स. एक ट्रू, एक फॉल्स, एक ट्रू, एक फॉल्स. ठीक आहे. आता इकडे जे दिलेलं आहे मी, त्याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? चेक करा. इथं मी म्हटलं होतं कोपरा कुठच्या साईडला आहे? टॉप साईडला आहे. इथं कोपरा कुठच्या साईडला दिसतोय मला? बॉटमला दिसतोय. मग बॉटम कडे जाऊया डायरेक्टली. बॉटमला कोण आहे आपला? पी फॉल्स आहे, क्यू फॉल्स आहे. म्हणजे येणारा आन्सर काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. येणारा आन्सर जर फॉल्स आलं तर बाकीचे सगळे काय झाले? मग त्याच्या उलट म्हणजे ट्रू. बघा डिफरन्स लगेच. दोन्ही टेबल तुमच्या समोर आहेत. दोन्हीमध्ये फक्त एक स्मॉल मायनर चेंज आहे. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. आलं लक्षामध्ये? म्हणजे 2 इज इवन नंबर, 3 इज ऑड नंबर. 2 इज इवन नंबर, ट्रू. 3 इज ऑड नंबर, ट्रू. फायनल आन्सर ट्रू. कारण का? दोघांमध्ये ऑर आलेले आहे. 2 च्या ऐवजी या ठिकाणी जर आपण 3 कन्सिडर केलं, 3 इज आणि या ठिकाणी 5. 3 इज आपल्याला काय करायचं? पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स कन्सिडर करायचा. 2 आणि इथं काय करूया? 8. 2 इज इवन नंबर, यस ट्रू आहे. 8 इज ऑड नंबर, फॉल्स आहे. पण आन्सर काय येणार आहे? आपलं ट्रू येणार आहे. कारण का? आपण या ठिकाणी काय यूज केलेलं आहे? आणि अँड असताना काय आलेलं आहे? ट्रू अँड फॉल्स. बघा, फॉल्स. पहिलं स्टेटमेंट फॉल्स घेतो मी, 3 घेतो. दुसरं स्टेटमेंट ट्रू घेऊया, 3. किंवा या ठिकाणी आपण सेम न घेता 5 घेऊया. 5 इज ऑड नंबर. बघा, पहिलं स्टेटमेंट फॉल्स झालं. 3 इज इवन नंबर, फॉल्स आहे. दुसरं स्टेटमेंट 5 इज ऑड नंबर, 5 इज ऑड नंबर, ट्रू आहे. आन्सर काय आला? ट्रू आलं. आता दोन्ही फॉल्स घ्यायचेत आपल्याला. म्हणजे या ठिकाणी मी 3 घेणार आणि या ठिकाणी मी काय करतो? 6 घेतो. 3 इज इवन नंबर, फॉल्स. 6 इज ऑड नंबर, ते पण फॉल्स. पण दोघांमध्ये कोण आलेलं आहे? ऑर आलेलं आहे. फॉल्स फॉल्स असेल तर फॉल्स. दिस इज अप टू युअर कंजंक्शन अँड डिसजंक्शन. थँक्यू.